तीन सरकारी बँकांचे 68 कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्यानं लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचे विकासक असलेले चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टनं बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही कर्ज घेतली होती आणि त्यासाठी उन्मेष जोशी, माधवी उन्मेष जोशी, अनघा मनोहर जोशी आणि कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन हे त्यासाठी हमीदार होते। ट्रस्टनं कर्ज न फेडल्यामुळे मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई बँकांनी जानेवारी आणि मे 2017 पासूनच सुरू केली। कर्जदार आणि हमीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, तरीही ही कर्ज फेडण्यास ते असमर्थ ठरल्यानं वित्तीय मालमत्तेची सुरक्षितता आणि सुरक्षा हित अंमलबजावणी नियम 2002 मधील तरतुदींनुसार मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे। बँक ऑफ महाराष्ट्राच्या उपमुख्य व्यवस्थापकांनी हा सगळा प्रकार स्पष्ट केलाय। या संदर्भातली माहिती घेऊयात। हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। हेमंत, आता जोशींच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत, काय माहिती सविस्तर? श्वेता, नक्कीच मनोहर जोशींचे चिरंजीव उन्मेष जोशी हे विकासक आहेत आणि त्यांची जी ट्रस्ट आहे कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट, या ट्रस्टच्या लोणावळा आणि कोहिनूर लोणावळा आणि कुर्ला इथल्या या दोन जागा आहेत आणि त्या तिकडे जी कर्ज 68 कोटी जे घेतलं होतं ते 3 नॅशनलाइज बँकेचे फेडण्यामध्ये कुठेतरी त्यांनी असमर्थता दाखवली आणि त्यामुळे बँकेने ही टाच आणलेली आहे आणि ही थकबाकी आता वसूल करण्याच्या दृष्टिकोनातनं ही कुठेतरी जप्तीचं कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मनोहर जोशींचे चिरंजीव उन्मेष जोशी या संदर्भात कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य करण्यास तयार नाही, पण मनोहर जोशी या सगळ्या प्रकरणामुळे कुठेतरी वादग्रस्त ठरू शकतात, कारण ते शिवसेनेचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, संसदीय सभापती होते लोकसभेचे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शिवसेनेला कुठेतरी अडचणी वाढवण्यात अशा पद्धतीचं बोललं जाते। पण आता मनोहर जोशी या संदर्भातलं काही सविस्तर बोलतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बिलकुल हेमंत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। अपडेट्स घेत राहूच। मात्र सध्या तरी मालमत्ता जप्त होते जोशींची आणि त्याचबरोबर जोशी कुटुंबाच्या समोरच्या अडचणी सुद्धा वाढलेल्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।